तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे खोटा सावकार. एक सावकार याची पैशाची थैली हरवली. त्या थैलीमध्ये 1000 सुवर्ण मुद्रा होत्या. त्यांनी गावातल्या लोकांना सांगितले की ज्याला ही पैशाची थैली मिळेल त्याला मी 100 सुवर्ण मुद्रा देईन. गावात दवंडी पिटली गेली आणि एका सखाराम नावाच्या व्यक्तीला ही थैली सापडली. त्या सखारामनी त्या सावकाराकडे ती थैली सोपवली. सावकाराने ती थैली घेतली, त्यातले सुवर्ण मुद्रा मोजल्या तेव्हा त्याच्या 1000 सुवर्ण मुद्रा बरोबर भरल्या. त्याच्या डोक्यात विचार आला की आता ह्या सुवर्ण मुद्रा तर एकदम बरोबर आहे, पण मला यातल्या 100 सुवर्ण मुद्रा त्या माणसाला द्यायच्या आहेत. तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन त्या सखारामला सांगितलं की तू बक्षिसाचे पहिले 100 सुवर्ण मुद्रा काढून घेतल्या ना, त्यात 100 सुवर्ण मुद्रा कमी भरल्या आहेत. याचा अर्थ तूच त्या काढून घेतल्या असाव्यात. ही गोष्ट पंचायतकडे गेली. इथं पंचायत बसली आणि पंचायतीतील लोकांनी असा निर्णय दिला की याचा अर्थ असा की ही थैली तुझी नाही, कारण तुझे 1100 सुवर्ण मुद्रा थैलीत असतील आणि सखाराम तर म्हणतोय की मी एकही सुवर्ण मुद्रा त्यातली काढलेली नाही. म्हणजेच 1000 सुवर्ण मुद्रा असलेली ही थैली दुसऱ्याचीच कुणाची आहे. जोपर्यंत ती थैलीचा मालक येत नाही तोपर्यंत ही थैली सखारामकडे राहिली आणि तो मालक जर नाही आला तर ही थैली सखारामला बक्षीस म्हणून सरपंचाने घोषित केलेली असेल, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे सावकाराचे 1000 सुवर्ण मुद्रासुद्धा हातातून निसटल्या. अति लोभ यामुळे त्या सावकाराचंच नुकसान झालं.